नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अन्नपूर्णा. आज मी बनवणार आहे कुंदराची रानभाजी. ही रानभाजी आताच पावसाळ्याच्या सीझनमध्ये मिळते, 12ही महिने मिळत नाही. कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरीला चांगलं तडतडू दिलं. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं. जिऱ्याला पण चांगलं तडतडू दिलं. जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांद्याला व्यवस्थित ढवळून घेतलं. व्यवस्थित त्याला मिक्स केलं तेलामध्ये. आता त्याला 5 मिनिट चांगलं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. जोपर्यंत त्याला लाल कलर येत नाही तोपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे. बघा, लाल कलर आलेला आहे. आता यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे. म्हणजे आपल्या चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मीठ ॲड करू शकता. मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा कांद्याला चांगलं मिक्स केलं मिठामध्ये. आणखी पुन्हा ढवळून घेतलं त्याला. आणि आता त्यामध्ये जे बारीक लाल मिरचीचे तुकडे केलेले होते ते ॲड करणार आहे. बारीक मिरचीचे तुकडे, लाल वाळलेल्या मिरचीचे तुकडे केलेले होते ते त्यामध्ये ॲड केले कांद्यामध्ये. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. आता त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट मिरचीला कांद्यासोबत चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि असं सतत खालीवर करत राहायचं, जेणेकरून कांदा कढईला चिपकणार नाही, लागणार नाही. आता कांदा आणि मिरची व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता त्यामध्ये थोडंसं तिखट टाकणार आहे. तुम्हाला जर तिखट नसेल टाकायचं तर नाही टाकू शकता. तिखट आणि हळद टाकायची. मिरच्या थोड्या म्हणजे फिक्क्या मिरच्या होत्या म्हणून थोडंसं तिखट टाकलं वरून. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकू शकता. आता ही जी कुंदराची जी भाजी होती ती मिक्स केली, टाकली. आता तिला पण चांगलं मिक्स करायचं. तिला पण चांगलं दाबून घ्यायचं त्यामध्ये. व्यवस्थित दाबली की पुन्हा जी आपली भाजी आहे उरलेली ती पण त्यामध्ये ॲड करायची. मिक्स करत राहायचं आणि जी भाजी आहे आपली टाकत राहायची, कारण ती चिंबून थोडीशीच होऊन जाते. मी पुन्हा त्यामध्ये भाजी टाकत आहे, मिक्स करत आहे. व्यवस्थित मिक्स केली की मग सगळीकडे तिला कांदा वगैरे व्यवस्थित मिक्स होऊन जातो. आणि ही उरलेली भाजी पुन्हा टाकत आहे त्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही पण यामध्ये थोडी मिक्स करत जायची आणि भाजी टाकत राहायची. आणि खायला पण खूपच टेस्टी भाजी होते ही. शेतातल्या ज्या पण रानभाज्या त्या सर्वच टेस्टी बनते. त्याला खूप काही साहित्य पण लागत नाही जास्त. काय, तेल, मिरची, मोहरी, जिरं, तिखट, मीठ एवढंच लागते. काही मसाले वापरण्याची गरज नाही, काही नाही. आणि पौष्टिक आहे. म्हणून तुमच्याकडे पण भेटेल ही भाजी, तर तुम्ही पण ट्राय करा. आणि ह्या भाज्या काही मोजक्याच भाज्या अशा आहे की त्या पावसाळ्यामध्येच मिळतात. तुम्हाला प्रत्येक ऋतूमध्ये नाही मिळणार त्या भाज्या. 12ही महिने नाही मिळू शकणार.
आणि ज्या भाज्या ज्या सीझनमध्ये खायच्या असते त्याच सीझनमध्ये टेस्टी लागते, चविष्ट लागते. अशा प्रकारे आपण सर्व भाजी मिक्स केली व्यवस्थित. आणि बघा, एवढी सारी भाजी दिसत होती आणि चिंबून ते केवढी होत आहे. आणखी पुन्हा 5-10 मिनिट तिला असंच खालीवर करत राहावं लागेल, परतवत राहावे लागेल. जेणेकरून ती चांगली आणखी चिमली पाहिजे. आता व्यवस्थित मिक्स केली. झाकण ठेवून 2-4 मिनिट तिला वाफ येऊ द्या. 2 मिनिट नंतर पुन्हा खालीवर करून बघितलं तिला. पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे. पुन्हा झाकण ठेवायचं. आणि फायनली आपली कुंदराची रानभाजी तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.